नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. मारवाडी युवा मंच मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. इचलकरंजी. मारवाडी युवा मंच मिडटाऊनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी तसेच इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मारवारांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी नूतन अध्यक्षा अनुराधा काबरा, सचिवा उर्मिला काबरा व कोषाध्यक्षा गीता भुतडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ललित गांधी यांनी युवा पिढीने सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले. युवकांनी संघटितपणे कार्य करून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असेही त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी युवकांनी सामाजिक कार्यासोबतच कायद्याचे व वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. पोलीस दलामार्फत व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरणासह विविध उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास उद्योजक सुनील पाटणी, श्रवण जैन, रामकिशोर वर्मा, ओमजी पाटणी, पूनमजी दरगड, गोपालजी, सुरेशजी दरगड, पन्नालाल दल्या, किशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा रेखा सारडा, मारवाडी युवा मंचच्या माजी अध्यक्षा हेमा डाऱ्या, अनिता जैन, कविता डाऱ्या, श्वेता डाऱ्या, रेणू झवर, संगीता मुंदडा, प्रणिता डाऱ्या यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांनी मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभा पाटणी व रुचिका यांनी केले, तर आभार उर्मिला काबरा यांनी मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.